काव्या बिन काव्या ती डिवोर्स घडवून आणण्याचा प्रयत्न करेन, पण तिच्या समोर तिचा जोडीदार पार्थ आहे. कारण सुरुवातीला असं होतं ना की पार्थ, नंदिनी आणि जीवा आणि काव्याच पाहिजे. आमची तर अजून भांडणच चालू आहेत. आता हळूहळू आम्ही जरा मैत्री आमची होतीये, तर आता बघू पुढे. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या मालिकेच्या सेटवर आली आहे, म्हणजेच लग्नानंतर होईलच प्रेम. आणि आज माझ्यासोबत कोण आहे तर तिघी बहिणी आहेत. कशा आहात? मस्त मजेत. मला असं बोलायला पाहिजे होतं की एक समजदार आणि दोन भांडखोर बहिणी आहेत. आत्ता जस्ट बघितलं, असं जेव्हा सीन्स असतात तेव्हा काय एकंदरीत असतं? कधी असं घरच्या आठवणी येतात का की कधी कझनसोबत असं कधी भांडलेलो असं? ऍक्च्युली तुला सांगू का, आम्ही तिघीही, जरी आम्ही दोघी हिच्या लहान बहिणी असली, ही आमची ताई असली, आम्ही तिघीही आमच्या घरात मोठ्या आहोत. त्यामुळे तो समजूतदारपणा आहे तिघींमध्ये असं मला वाटतं. मी आणि माझा भाऊ, आम्ही दोघे तर भयंकर सॉरी मी तेवढी समजूतदार नव्हते. मी आणि माझा भाऊ आम्ही खूप भांडायचो, पण मजा असते ती. ताई पण आहे ना ते असं. तर आणि माझा भाऊ तर म्हणजे माझ्यापेक्षा 9 वर्षांनी लहान आहे, तरी सुद्धा मी त्याची लहान बहीण असल्यासारखं ही ट्रीट ते आहे. पण आता 3 बहिणींमध्ये ती लहान आहे, त्याचे लाड वगैरे पुरवले जातात सगळ्यात जास्त. आमची खूप इच्छा असते पण ती आम्हाला पुरवूच देत नाही. आम्ही तिला जेवण देतो, तिला आम्ही विचारतो हे मागवू का तू. आम्ही डबा मागवायचो लग्नाच्या वेळी, पण त्यातलंही ती डब्यातलं खायची नाही. आजही ही पण डबा आणते, मी पण आणते, पण तिने नाही. ती थोडं थोडं. पण मी हे ऐकलंय या सेटवर खूप फूडी आहेत, म्हणजे डब्बा जरी आणला असेल तरी बाहेरून काही ना काही येत असतं. असं घडतं? नाही, कधीच नाही. पण सेटवर हे टोनिंग किती जुळून आलं, कारण की मी बघितलं खूप हेवी शेड्यूलने तुमचं शूटिंग सतत सुरू असतं. त्यात तुमचे एवढे मोठे मोठे डायलॉग असतात, असं बोलूच नाही शकत की एकीच्या वाटेला कमी येतं आणि एकीच्या वाटेला जास्त येतं. सगळ्यांना इक्वली वाटतं, तर त्यात हे टोनिंग कसं जुळून येतं? ते करता करताच जुळून येतं. ते कसं कधी जुळतं ते कळतही नाही खरं तर. आणि आम्ही आधीच्याही बऱ्याचशा इंटरव्ह्यूज मध्ये हे सांगितलंय. इनफॅक्ट ही सुद्धा बोलली आहे की ताईची जेव्हा आम्ही पाठवणी करत होतो, पाठवणी म्हणजे आमच्या घरातून जेव्हा आम्ही निघत होतो तेव्हा आम्ही खूप इमोशनल सीन्स केले होते. ताईचं लग्न ठरल्यानंतर आम्ही तिघी बहिणी खूप इमोशनल होतो बऱ्याच सीन्समध्ये. ते बॉन्डिंग किंवा ते ट्युनिंग तिथेच जुळलं असं माझं मत आहे. पण आरुषी आता किती मिस करते 2 बहिणींना, कारण 2 बहिणी सासरी असतात. खूपच जास्त मिस करते मी, कारण की मी एकटीच ना आता. आई बाबा आणि मी, माझ्या ज्या सोबती होत्या त्या दोघीही नाही आहेत आता माझ्यासोबत, त्यामुळे खूप जास्त मिस करते मी आता या दोघींना. हो, मेकअप रूम मध्ये जास्त मिस करते. आणि आता फायनली मी भेटली आहे त्यांना, जसं मला बाबांनी सांगितलंय की जा त्यांना शॉक देऊन ये, तशी मी धडकली आहे तिकडे. या मेकअप रूम मध्ये किती गॉसिप्स होत असतात, कारण की सीन झाल्यावर लगेच मेकअप रूम हे तुमचं ठरलेलं आहे, जे मी आता पाहते तेव्हा. तुला खरं सांगू प्रामाणिकपणे, गॉसिप असं बाहेरचं किंवा एखादं म्हणजे तुला माहिती का झालं ह्यापेक्षा आहे ना, आता सध्या म्हणजे आमच्या आयुष्यात इतक्या गोष्टी घडतायत ना की त्याचे अपडेट्स घ्यायचे असतात आम्हाला. म्हणजे एक मृणालच्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी चालल्यात, माझ्या आयुष्यात, हिच्या आयुष्यात, त्याचे अपडेट्स घेत असतो आम्ही, त्याच्याबद्दल आम्ही बोलत असतो. म्हणजे गॉसिप करणं वगैरे आता खूप कमी झालं. म्हणजे सुरुवातीला आम्ही केलं थोडंसं, नाही पण आता आमचंच बोलणं खूप झालं. आणि इतके सीन्स असतात ना दिवसभर, तेवढा वेळच नाही मिळत. आणि मध्ये वेळ मिळतो तर पटकन कोणीतरी कुठेतरी असं मुटकुळं करून झोपलेलं दिसतं. आता हा इंटरव्ह्यू घेण्याआधी तेच झालं होतं, त्याची गुंगी अजून आहे. पण आता नुरवी घरी असते, कसं हे सगळं मॅनेज होतं? कारण अधिकतर इथेच असतं, आणि मगाशी मी ऐकत होती की मी जेव्हा घरी जाते तेव्हा ती झोपलेली असते. कसा वेळ देणं जमतं? नाही, तू चुकीचं ऐकलंयस. मी घरी जाईपर्यंत ती झोपत नाही. आणि माझी मुलगी
माझ्या सासूबाई असतात माझ्या घरी, सो त्यांच्यावर पूर्णपणे सोपवून मी तिला येते खरं तर. सो ती त्यांच्याबरोबर छान रुळते. त्या दोघींची भांडणंही होत असतात खूप, पण त्या दोघींचं करमत नाही त्या दोघींना एकमेकींशिवाय. आणि असं आहे. आणि मी वाट बघत असते की कधी मला वेळ मिळेल, सुट्टी मिळेल. सो उद्या मला सुट्टी आहे. सो आज मी खरोखरच खूप एक्सायटेड आहे की चला आजची रात्र गाजवायचीच आहे आम्हाला आणि उद्याचा दिवस पूर्ण. नुर्वीला कधी सेटवर आणण्याचा विचार केला? एकदाच आणलं मी, पण ती थोडीशी घाबरते, क्रँकी होते अशी गर्दी बघितली की. तिला तेवढी अजून सवय नाही आहे, पण मी आणेन तिला हळूहळू कधी कधी असं आणेन. हे लांब आहे, ठाण्याहून मी येते ना, आणि गोरेगाव असं. पण घरी जसे नुर्वीचे लाड होतात किंवा समजूतदारपणा जो असतो तो इथे तुम्हाला असं वाटतं की इथे तुमच्यासोबतही तसं वागलं जातं? हो, काही अंशी हो. कारण तिला तिच्यातलं मदरली इन्स्टिंक्ट इतकं ताजं आहे की त्या पद्धतीनेच ती आमची काळजी घेते बरेचदा. आणि तिला जसं नुर्वीकडे बघून तिला कळतं की नुर्वीला काय होतंय, नुर्वीला बोलून दाखवायची गरज पडत नाही. तेच आमच्याही बाबतीत होतं तिचं की तिला कधी तू काय होतंय, तुला बरं नाही वाटत आहे का? किंवा आता माझी तब्येत बरी नव्हती तेव्हा तिने तिच्या डॉक्टरांना फोन करून असं असं होतंय, मग गोळ्या सांगा. मग तिने मला मेसेज केला, या गोळ्या घे, खा, मागव. हे सगळं तिचं असतं, डेफिनेटली असतं. आणि प्लस नुर्वीचं जे जे चालू आहे त्याचे अपडेट्स आम्हाला तिच्याकडनं ऐकायला फार मजा येते, खूप मजा येते आम्हाला. म्हणजे इनफॅक्ट आम्ही असे एक्साइटेड असतो की हा काय झालं, अच्छा असं झालं. मला खूप छान वाटतं की तुमच्या तिघींचा बॉन्ड इतका छान आहे. पण आरुषी, तुला विचारेल की 2 मोठ्या बहिणी असल्यावर काय फिलिंग आहे? कारण घरात मोठी बहीण असल्यावर इथे असं की अरे आपण शेंडेफळ आहे, तर काय फिलिंग आहे? घरातही मी शेंडेफळच आहे. मी तुला म्हटलं तसं, माझा लहान भाऊ सुद्धा मला लहान बहिणीसारखं वागवतो. मला तो झोपताना गोष्टी सांगतो, अशा म्हणजे लिटरली लाईक अ किड. आय एम अ किड ॲट माय होम. आणि तसंच इथेही. त्यामुळे मला वेगळं असंच काहीच नाही वाटत. हो, हेच जेन अल्फा, आय एम जेन झी. तर ते तसं आहे. पण आता आम्हाला मालिकेत काय ट्विस्ट बघायला मिळणार आहे? जसं की आम्ही बघतोय की एक एक सत्य समोर येत आहे आणि काही गोष्टी लपवल्या जातात. सो थोडीशी हिंट तरी प्रेक्षकांना की काय ट्विस्टेड आहे मालिका. पहिल्या दिवसापासून ट्विस्टेड आहे. आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत कशा येत आहेत? कारण की मालिका पहिल्या दिवसापासून वेगवेगळे रूप दाखवते. कधीच असं नाही वाटत की अरे आम्ही असं विचार करतो अरे हे असंच होईल, आणि ते कधीच होत नाही. तर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय? प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया म्हणजे आता मला बाहेर पडले ना घरातनं की लोक विचारतात की लग्नानंतर होईलच प्रेम. तर याचा अर्थ लोक आता खरंच खूप बघतात आमचा शो. आणि छान वाटतं आम्हाला की लोक आपल्या कामाचं एवढं मेहनतीचं जरा बघतायत आणि विचारतायत. तर आणि आवडतायत लोकांना ट्रॅक्स. काव्या पार्थ आता, कारण सुरुवातीला असं होतं ना की पार्थ, नंदिनी आणि जीवा आणि काव्याच पाहिजे. तर आता थोडं लोकांनी ॲक्सेप्ट केलंय की ओके चला काव्या पार्थ आणि जीवा नंदिनी. आता ते थोडंसं झालंय. आणि मग आमचे सेपरेट ट्रॅक सुरू आहेत तिच्या आयुष्यात. काव्या म्हणून वेगळे काय काय सुरू आहे, नंदिनी आणि जीवाच्या आयुष्यात वेगळं काय काय सुरू आहे. सो माझ्या बाबतीत झालं तर जीवा तो दारू पितोय त्याला ते, आणि त्यातनं बाहेर काढते मी, असे ट्रॅक्स माझ्या बाबतीत आहे चालू सगळ्या. काय सांगशील जीवाचे आता जसं चालू आहे की काव्याच्या आयुष्यात काय वेगळं चालू आहे आणि जीवा तिला हवा आहे, ती डिवोर्स घ्यायचा प्रयत्न करते असं मला दिसून येत आहे. सो हे सगळं घडणार आहे की तू घडून आणणारच आहेस? हे बघ आता कसं आहे, काव्या ती डिवोर्स घडवून आणण्याचा प्रयत्न करेन, पण तिच्या समोर तिचा जोडीदार पार्थ आहे. त्याच्यामुळे तो काय करेल आणि तो हे कसं घडणार नाही याच्या बाबतीत तो काय काय प्रयत्न करेल हे आता बघण्यासारखं आहे. म्हणजे ती जर्नी आता जसं ताई म्हणाली तसं पार्थ आणि काव्याची जर्नी आणि नंदिनी आणि जीवाची जर्नी एक वेगळी आता सुरू झालेली आहे. आणि आता आम्हालाही तू प्रतिक्रिया विचारल्यास तर प्रतिक्रियाही आम्हाला तशाच येतात की आता पडा रे एकमेकांच्या प्रेमात, आता झालं, आता ठीक आहे, आता ऍक्सेप्ट करा. म्हणजे जेव्हा आमची लग्न झाली होती तेव्हा अशा बऱ्याचशा कमेंट्स होत्या खरं तर की असं कुठं होतं, असं नाही होत, कुठल्याच गावी होत नाही. पण काही लोक म्हणतात नाही असं घडलंय, आम्ही बघितलंय. आणि आता त्यांनी हे सगळं ऍक्सेप्ट करून हे बोलायला सुरुवात केली आहे की नाही हे आता असंच हवंय आम्हाला, असंच पाहिजे.
सो हे इंटरेस्टिंग ठरेल ऑडियन्स म्हणून सुद्धा. म्हणजे आम्ही आमची मालिका बघतो, सो आम्ही इक्वली एक्सायटेड आहोत की पुढे काय घडणार आहे. हो, म्हणजे आम्हाला फारच उत्सुकता असते की काय आलंय आता स्क्रीन प्ले मध्ये, काय घडणार आहे आता. सो हो, ते आहे. पण यांचं ठीक आहे, यांचे तर फॅन पेजेस पण पाहायला मिळतात, पण त्यासोबत आरुषी आणि युगचं पण एक फॅन पेज बनलंय जे खूप व्हायरल होत आहे. त्याबद्दल काय हे कधी आम्हाला दिसणार आहे हे सगळं? तो ऑडियन्सनी डिक्लेअर हो, खरंय. तो आमच्या कानावर तरी अजून आलेला नाही. तेच आमची तर अजून भांडणच चालू आहेत. आता हळूहळू आम्ही जरा मैत्री आमची होतीये, तर आता बघू पुढे. आरुषी भांडखोरच आहे, म्हणजे पूर्ण ह्याच्यात भांडणच दिसते. खऱ्या आयुष्यात पण आहे. नाही वाटत मला. लव्ह यू बोथ. पण आता मोठ्या बहिणीला विचारेल, मस्तीखोर कोण आहे, खादाड कोण आहे? मस्तीखोर असं नाही, दोघी आपापल्या ह्याच्यातच असतात बऱ्यापैकी. मस्तीखोर असं कोणी नाहीये, म्हणजे असं. आणि खादाड मीच आहे त्यांच्यापेक्षा, मला वाटतं. सगळेच ती नाही, बाकी आम्ही सगळेच खादाड. वा, खूप छान वाटतं. आणि हा बॉन्ड बघून खूप छान वाटतं, म्हणून आम्हाला ऑनस्क्रीन ती केमिस्ट्री असते ती खूप छान फुलताना दिसते. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.